महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनावर 4 दशकं अधिराज्य गाजवणारे उत्तुंग व्यक्तिमत्व, अभ्यासू नेतृत्व, जनसामान्यांचे नेते, बहुजनांचे आधारवड, ज्येष्ठ समाजसुधारक, उत्तम साहित्यिक, अध्यात्माचे अधिष्ठान असणारे धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट संसदपटू, अभ्यासू लोकप्रतिनिधी, कुशल प्रशासक, उत्तम संघटक, फरडे वक्ते आणि महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी तोफ, अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे आशास्थान, गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी व कामगार वर्गाचे लोकप्रिय लोकनेते प्राध्यापक लक्ष्मण कोंडिबा ढोबळे सर यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीच्या कुशीत वसलेल्या कुरनूर या गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबात 18 मे 1954 रोजी झाला. पुढे त्यांच्या जीवनाचा श्रीगणेश कुरनूर येथील जिल्हा परिषद शाळा आणि चपळगाव येथील ग्रामीण विकास विद्यालयातून झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि 18 विश्व दारिद्र्य असतानाही त्यांनी आपल्या जीवनरूपी नौकेची सुकाणू समाज उद्धाराच्या महासागराकडे वळवली. कमवा शिका योजनेतून त्यांनी आपले शालेय महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. रोजगार हमी योजनेवर गांगड व मास्टर कारकून म्हणून काम करत असताना त्यांच्या कामाचे कौतुक तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केले आणि हीच त्यांच्या सामाजिक कार्याची पहिली मोठी प्रेरणा ठरली. पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात MA पर्यंत शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. सरांना जणू सरस्वतीचं वरदानच लाभलं आहे. त्यांच्या जिभेवर सरस्वती वास करते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यांच्या शब्दांची फेक आणि ओघावती वाणी श्रोत्यांच्या काळजाला भिडते. सन 1980 मध्ये पंढरपूर येथे देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या सभेत लोकनेते औदुंबर अण्णांच्या आग्रहाखातर केलेले भाषण सरांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेतून मिळालेली ज्ञानाची शिदोरी घेऊन आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सन 1985 मध्ये मंगळवेढा मतदारसंघातून लोकवर्गणीतून ते प्रथम विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग 5 टर्म म्हणजेच 1985 ते 2014 पर्यंत त्यांनी विधानसभेत जनसामान्यांचं प्रतिनिधित्व केलं. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, राज्य शिष्टाचार, समाज कल्याण, अन्न नागरी पुरवठा, उच्च व तंत्र शिक्षण आणि पाणी पुरवठा अशा विविध खात्यांचा कार्यभार अतिशय कुशलतेने सांभाळला. विधानसभेतील साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी प्रेक्षक आणि पत्रकार गॅलरी खचाखच भरलेली असे. केवळ राजकारणच नव्हे तर समाजकारणातही साहेबांचे मौलाचे योगदान. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांदा ते बांदा त्यांनी 3 वेळा समाज प्रबोधन यात्रा काढली. अनेक ठिकाणी ग्रंथतुला आणि पेढेतुला करण्यात आली. बहुजनांच्या मुलांनी शिकावे ह्या ध्यासापोटी त्यांनी शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात 99 तालुक्यात 80हून अधिक शाळा, महाविद्यालय आणि विधी महाविद्यालय सुरू करून शिक्षण गंगा घरोघरी पोचवली. खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष असताना सरांनी लघु उद्योगांच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगाराची संधी दिली. उजनीच्या पाण्यासाठी त्यांनी दिलेला लढा आणि वाघोली येथील उभारलेली आदर्श सूतगिरणी ही त्यांच्या विकास कामांची ज्वलंत उदाहरणं. सोलापूर येथील 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं भाषण आजही साहित्यप्रेमींच्या स्मरणात आहे. साहित्य आणि अध्यात्माचा गाढा अभ्यास असलेल्या सरांनी याच विषयात PhD पूर्ण केली याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. श्रीमंतांच्या उशाला बसण्यापेक्षा गरिबांच्या पायाशी बसणे पसंत करणाऱ्या या लोकनेत्याने गेल्या 5 दशकापासून महाराष्ट्राच्या जनमानसावर अधिराज्य गाजवले आहे. नवसमाज निर्मितीतील आपला सिंहाचा वाटा आणि आपले शैक्षणिक व सामाजिक कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच बेळंकी पंचक्रोशीतील तमाम नागरिकांच्या वतीने आणि विद्यादीप एज्युकेशन संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीने हे मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानपत्र आज आपणास जाहीर समारंभात अत्यंत मनोभावे प्रदान करण्यात येत आहे. परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो आणि आपल्या हातून अशीच अविरत समाजसेवा घडो हीच सदिच्छा.